उन्हाळा सुरू झाला की जेवणाची इच्छा कमी होते, पण जर जेवणासोबत काहीतरी चटपटीत, आंबट, गोड, तिखट तोंडी लावणं असेल तर भूक आपोआप वाढते. आज आपण बनवणार आहोत अशीच एक आंबट, गोड, तिखट कैरीची चटणी, जी खाल्ल्यावर तुम्ही एक पोळीऐवजी 2 पोळ्या नक्की खाल. ही चटणी बनवायला खूप सोपी आहे आणि एकदा बनवली की तुम्ही संपूर्ण उन्हाळाभर याचा आनंद घेऊ शकता. ही चटणी भाकरी, पोळी, पराठा किंवा साध्या भातासोबत खायला अगदी मस्त लागते. मी आज तुम्हाला झटपट आणि सोपी पद्धत दाखवणार आहे. नमस्कार, सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चटपटीत कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे मी 2 कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. याचं वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो भरलेले आहेत. कैरी घेत असताना अगदी कडक अशी बघून घ्यायचे. मी तुम्हाला अर्ध्या किलोच्या प्रमाणात चटणी दाखवणार आहे. तुम्हाला जर 1 किलो करायची असेल तर सर्व साहित्य दुप्पट घ्यायचं आहे. आता या कैरीचं पुढचं टोक काढायचं आहे आणि संपूर्ण साल देखील काढून घ्यायचे. कैरीची साल काढल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र आतून आहे. ती जरासा पिवळसर नसली पाहिजे. अशा प्रकारे दोन्ही कैरीची साल मी काढलेली आहे आणि आता ही कैरी कट करून घ्यायची. मध्ये जो कोयचा कठीण भाग असतो तो काढून टाकायचा आहे आणि या कैरीचे छोटे छोटे काप करायचे. कैरी कट करत असताना इतका छान वास येतो आणि तोंडाला पाणी सुटत आहे. तुम्हाला देखील व्हिडिओमध्ये पाहून तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने कैरीचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. आता हे कुकरला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी सर्व काप कुकरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. फक्त कुकरच्या तळाशी पाणी घालायचं आहे आणि त्याच्यावरती स्टँड ठेवून मग स्टँडवरती हा डबा ठेवायचा आहे आणि या डब्यावरती एखादं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे मग याच्यामध्ये अजिबात पाणी जाणार नाही. कैरीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्या पाण्यामध्येच कैरी पूर्णपणे शिजून जाते. आता याच्या कुकरला 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता कुकरला शिजवून घेतल्यानंतर हे अगदी मऊ असं झालेलं आहे आणि हे थोडंसं पातळ दिसत असेल, परंतु हे कैरीचंच पाणी असतं. आता हे थोडंसं चमच्याने मॅश करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित मॅश झालेलं आहे. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे एकसारखं असं स्मूथ टेक्स्चर येतं आणि चटणी एखाद्या सॉसप्रमाणे अगदी स्मूथ अशी बनते. त्यामुळे मुलांना देखील चपातीला लावून खायला खूप आवडतं. आता हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये 400 ग्रॅम साखर घालायची आहे. कैरीमध्ये आंबटपणा जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे साखरेचं प्रमाण हे जास्त ठेवावं लागतं. तसेच साखर प्रिझर्वेटिव्हचं देखील काम करतं, त्यामुळे ही चटणी जास्त दिवस राहण्यास मदत होते. आता ही साखर मिक्स करून थोडा वेळ असंच ठेवायचं आहे, म्हणजे मग साखर विरघळेल. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे घालायचे. पाव चमचा काळी मिरी घातलेली आहे. तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर ती देखील वापरू शकता. तसेच अगदी 4 ते 5 मिरे घातलेले आहेत आणि अगदी पाव चमचा मेथीचे दाणे घालायचे. मेथीचे दाणे जास्त घालायचे नाहीत, नाहीतर कडवटपणा येतो. आता हे अगदी लो फ्लेमवरती फक्त 2 मिनिट याला भाजून घ्यायचं आहे. हलकासा याचा सुगंध यायला लागला की लगेचच गॅस बंद करायचा आहे. कधीही मसाले भाजत असताना जास्त वेळ भाजायचे नाहीत, फक्त त्याच्यातील मॉइश्चर निघून गेलं पाहिजे. मॉइश्चर निघून गेल्यामुळे याला थोडासा कडकपणा येतो आणि मिक्सरला बारीक करत असताना व्यवस्थित पावडर तयार होते. फक्त 2 मिनिट याला मी मंद फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याची मिक्सरला बारीक पावडर करायची आहे. पावडर करत असताना अगदी बारीक अशी करायची नाही, ती थोडीशी दरदरीत असली पाहिजे. मसाला बनवेपर्यंत याच्यामध्ये साखर देखील विरघळलेली आहे. आता हे गॅसवर ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. पाव चमचा हळद आणि 1.5 चमचा मीठ घालायचं आहे. यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त घालावं लागतं. तसेच 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. लाल मिरची पावडरचं प्रमाण तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. आता सर्व मसाले याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे.
आता यामध्ये मगाशी जी मसाल्याची पावडर बनवली ती पावडर याच्यामध्ये घालायची। यामुळे या चटणीला छान असा फ्लेवर येतो। ही मसाला पावडर याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। याला जास्त वेळ शिजवावं लागत नाही, फक्त 2 मिनिटच याला शिजवून घ्यायचं आहे। फक्त यामध्ये जे मसाले घातलेले आहेत त्याचा छान असा फ्लेवर याच्यामध्ये उतरला गेला पाहिजे। आता 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इथे बुडबुडी यायला सुरुवात झालेली आहे आणि मिश्रणाला चकाकी देखील आलेली आहे। मगाशी थोडंसं पिवळसर दिसत होतं, आता लालसर तयार झालेलं आहे आणि छान असं कन्सिस्टन्सी आलेली आहे। आता ही चटणी तयार झालेली आहे, लगेचच गॅस बंद करायचा आहे। तुम्ही ते पाहू शकता किती छान अशी चटणी तयार झालेली। चटपटीत कैरीची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही एकदा बनवली की वर्षभर स्टोअर करून खाऊ शकता। तसेच लहान मुलांच्या आवडीची भाजी नसेल तर त्यांना तुम्ही चपातीसोबत रोल बनवून देऊ शकता, अशी ही चटपटीत चटणी आहे। ही चटणी पोळी, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता, तसेच जेवणासोबत तोंडी देखील लावू शकता। तुम्हाला चटपटीत कैरीची आंबट गोड तिखट चटणी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। तसेच बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।